परचेस एक जगह होता है, मुंबईला होत आहे, पण महाराष्ट्रामधल्या किती शाळा आहेत गाव पातळीपर्यंत राजेश टोपेंना माहिती नसतील, कारण ते उच्च शिक्षणाचे आहे. अध्यक्ष महोदय, इतक्या 15,000 20,000 25,000 शाळांना एका ठिकाणी दिलाच पाहिजे. जो हेतू केंद्र सरकारचा आहे तो असफल होत आहे. या ठिकाणी भ्रष्टाचार इतका गेलेला आहे, दर्जा राहिलेला नाही. शिक्षणाचं क्षेत्र स्वीकारलं उल्लेख ह्याच्यामध्ये नाही. पहिलीपासून 10वी पर्यंत 7वी पर्यंत परीक्षाच नाही, परीक्षाच नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही. खाऊ प्याऊ, गेला सकाळी आहार आहे, दुपारी गेला दुपारचं भोजन आहे, मध्यान्ह भोजन आहे, संध्याकाळी आला बिस्किट घेऊन घरी येतो. शाळेत आला तर ठीक, नाही आला तरी ठीक, पास झाला तरी ठीक, नापास झाला तरी दुसऱ्या वर्गात. आहे की नाही तुमची पद्धत? हे शिक्षण आहे? परीक्षाच घ्यायचे नाही. पहिलेतून दुसरे, दुसरेतून पाचवीत, पाचवीतून सहावीत, सहावीतून सातवीत, जा 7वी पर्यंत परीक्षा नाही. 7वीत गेला रे गेला, 8वीतून गेला की 10वी, 10वी पर्यंत आपोआप 10वीत नापास झाला तर अरे किती शिकला भाऊ? 10वी नापास आहे. ठीक आहे, 10वी पर्यंत शिकला रे तो, आपोआपच गेलो. परीक्षा द्यायचं काम नाही. मायबाप सरकारनंच सांगितलंय, नाही दिली परीक्षा तरी वरच्या वर्गात. कसा राहील शिक्षणाचा दर्जा? कसा राहिला दर्जा? 17व्या क्रमांकावर गेलो आम्ही. बाकीच्या बाबीत गेलो असेल, पण मेरिटमध्ये काय आहे? त्या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये गोरगरिबांचे मुलं शिकतात, मजुरांचे, दलितांचे, झोपडीत राहणाऱ्यांचे, ज्याच्याकडे खिशात पैसा नाही आहे फी द्यायला तो शिकतो. त्याचा दर्जा हा असा करून ठेवलेला आहे. आणि ज्या शाळामध्ये अध्यक्ष महोदय चांगल्या शाळा आहे, माध्यमिक शाळा आहे, चांगल्या शाळा झालेल्या आहेत, महाविद्यालय बांधलेले आहेत, तुम्ही परवानग्या दिलेल्या आहेत, आणि दादा अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मोठ्या घोषणा करतात, आता 2013-14 पासून वेतनेतर अनुदान आम्ही देणार आहोत. वाह दादा, वेतनेतर अनुदान देणार आहे 2013 पासून. पण 2004 पासून दिलं नाही, त्याचं काय? 7 वर्ष झाले, 8 वर्ष झालेत. या राज्यामधल्या माध्यमिक शाळांना जे अनुदान येत आहे त्यांना वेतनेतर अनुदान नाही. 8 वर्ष द्यायचे नाहीत. आता एका वर्षासाठी देतो म्हणता, मागचा का नाही देत? कर्ज 2,70,000 कोटी आहे ना तुमच्यावर, 1,000 कोटी काढा, शाळांना वेतनेतर अनुदान द्या. एका बाजूला दर्जा वाढवा सांगायचा, दुसऱ्या बाजूला दमडी देणार नाही, झाडू मारायला तुला, केमिकलसाठी नाही, की लॅब असिस्टंटसाठी नाही, लॅब टेक्निशियनसाठी नाही, झाडू मारायला नाही, रंगरंगोटीला नाही, दुरुस्तीला नाही, ना देणार. आणि आता घोषणा, वेतनेतर अनुदान एका वर्षाचं आम्ही देणार. का नाही? राज्य आर्थिक स्थिती चांगला आहे ना. मी नेहमीच विचारतो माननीय मुख्यमंत्र्यांना आणि माननीय अर्थमंत्री महोदयांना, नाही नाही, राज्य सुसमृद्ध आहे, आमची कर्जाची मर्यादा अजून संपलेली नाही आहे. खडसे साहेब, तुम्ही जे सांगता आम्ही दिवाळखोर आहोत, आमच्या तिजोरीत उंदीर पडता आहे, हे बरोबर नाही आहे. आता पुढच्या वर्षी उंदीर काय लावलंय? आम्ही घुशी घालू. पैसा नाही ना, आहे ना, मग द्या ना. 12,000 कोटी रुपये विक्री करायचा परतावा दिला नाही तुम्ही. विचारा विक्रीकर विभागाला, 12,000 कोटी रुपये तुम्ही अजून व्यापाऱ्यांचे परत दिले नाही आहे. ठिकऱ्यात पैसा नाही आहे. सरप्लस बजेट आहे तुमचं. 12,000 कोटी जर मायनस केले तर 6,000 कोटी शैक्षणिक क्षेत्रातले जर मायनस केले, 18,000 कोटी तर आज देणं आहे तुम्हाला. तिजोरीमधला 18,000 कोटी आज देणं आहे. सरप्लस बजेट आहे. काय बजेट आहे तुमच्याकडे? आणि मग अध्यक्ष महोदय, पैसा नाही, राज्याचं स्थूल उत्पन्न दाखवत आहे, पण एका बाजूला आदिवासींच्या लोकसंख्येच्या आधारावर पैसा द्यायचा, मागासवर्गीयांच्या लोकसंख्येवर पैसा द्यायचा. किती खर्च झाला याचा प्रत्यक्ष आढावा पहिला. डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय खर्चाची मर्यादा पाहिली आम्ही, 40% खर्च झाला होता, 40% ॲव्हरेज.
या राज्याच्या अर्थसंकल्पाच्या तरतुदीतला 40% पैसा डिसेंबर एंड पर्यंत खर्च झालेला होता, फक्त 40%. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 वर्षामध्ये 60% खर्च करायचा. तुम्ही आकडे दिले आम्हाला. डिसेंबरला 40% खर्च डिसेंबर एंड पर्यंत, 60% खर्च आता 3 महिन्यात करा. भ्रष्टाचाराला वाव नाही आहे. अध्यक्ष महोदय, राजकोषीय उत्तरदायित्व विधेयक तयार केलं. महिन्याच्या महिना बीडीएस सिस्टीम तयार करत असताना महिन्याच्या महिना पैसा द्यायला पाहिजे होता. पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय, या माध्यमातून जर पाहिलं तर तुमची राजकोषीय तूट वाढते. तूट हे राज्याच्या दृष्टीने बरोबर नाही आहे. हे आर्थिकदृष्ट्या बेशिस्तीचं लक्षण आहे. अध्यक्ष महोदय, राजकोषीय तूट किती वाढली? अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षी राजकोषीय तूट होती 19,607 कोटी आणि या वर्षी अध्यक्ष महोदय फिस्कल डेफिसिट झालं. राजकोषीय तूट जे वाढले अध्यक्ष महोदय, बजेटरी एस्टिमेट तुमचं 24,118 कोटी रुपये. राजकोषीय तूट एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढले राज्याची 24,118 कोटी रुपये. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या तुटी वाढत राहिलेल्या राजकोषीय तूट वाढली. ही राज्याच्या आर्थिक शिस्तीचं तर लक्षण नाहीच आहे, परंतु या राज्याची तब्येत बरोबर नाही याचं लक्षण आहे. अध्यक्ष महोदय, दिवसेंदिवस वेगवेगळ्या ठिकाणी तूट वाढते आहे. महसुली लेख्यावर खर्च वाढत असताना महसुली तूट एका बाजूला दिसते आहे. भांडवली खर्च या ठिकाणी 12% आलेला आहे. राजकोषीय तूट तुमचे 24,000 कोटी रुपयाच्या वर गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, हे राज्य बुडाल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आज निर्माण झाली. आणि अध्यक्ष महोदय, आणि या माध्यमातून वारंवार सांगत असताना विजेच्या संदर्भामध्ये स्वयंपूर्ण हो. आता विजेच्या विषयी बोलणं म्हणजे टिंगल झाली आहे. विजेवर बोलणं म्हणजे आमच्यासारखीच एक टवाळी झालेली आहे. वारंवार लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र ऐकून आता लोकही बोथड झाले आणि राज्यकर्त्याचे निगरगट्टा आहेच. 12 झाला, 13 झाला, आणखी काय झालं. पण दादा, या ठिकाणी किती मेगावॅट विजेची वाढ वाढली जर तुम्ही आकडे तुम्हीच दिलेल्या आकड्यामध्ये एका बाजूला आकडे देतात विजेच्या संदर्भामध्ये आणि दुसऱ्या बाजूला किती वाढले म्हणतात, तर त्याच्यामधले इतके दशलक्ष युनिट. राज्य स्वयंपूर्ण का होऊ शकत नाही विजेच्या संदर्भात? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विजेसाठी तुम्ही तरतुदी केलेल्या आहे. यामध्ये तरतुदी केल्या बजेटमध्ये अध्यक्ष महोदय, आणि या राज्यामधली विजेची टंचाई तुम्ही दूर करू शकले नाही. मी अभिनंदन करतो माननीय अजितदादा पवारांचं. कालच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी होती, आमदारांनी पण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे की त्या वीज वितरण कंपनीला देशामधला पहिला क्रमांक तुम्हाला मिळाला, पारितोषिक मिळाले ह्यांना. या राज्यामध्ये विजेची वितरण व्यवस्था अत्यंत चांगली आहे. ट्रान्सफॉर्मर चांगले आहे, सेवा चांगली जाते, वायरमन वेळच्या वेळी येतो आणि यासाठी या वीज वितरण कंपनीला देशातला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं काल. वाजवा टाळ्या. टाळ्या वाजवून दादांचं अभिनंदन करा. वा दादा, वितरण कंपनी क्या बढिया आहे. मागितलं ट्रान्सफॉर्मर येतं, मागितल्या ठिकाणी वायरमॅन येतो, मागेल त्याला कनेक्शन मिळतं, मागेल त्या ठिकाणी लोड शेडिंग नाही आहे. वा. आणि जो टाळ्या वाजवेल त्याने तक्रार करायची नाहीये. तक्रार नाही करायची. काय चाललंय या राज्यामध्ये? वाट्याभोळ झाला. उभा महाराष्ट्र अंधारामध्ये आहे आणि अधिकारी आकडेवारीचा खेळ खेळताय आणि त्या ठिकाणी पहिल्या पारितोषिकासाठी टीव्हीवर दिसताय. हार घातले आहे, तुरे घातले आहे. वा रे वा, अजय बहुत तुम्हारा जय हो. काय चाललंय? कधी होणार आहे लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र? माननीय मुख्यमंत्री महोदय, या राज्याला आश्वस्त करा. 10वी 12वीच्या परीक्षा झाल्या. इथं सांगण्यात आलं की आता 10वी 12वीच्या परीक्षेच्या दिवसात तरी लोडशेडिंग आम्ही मुक्त करू. परवा दिवशी मी घरी गेलो, 100 पोरं आले त्या ठिकाणी सांगत की अंधारामध्ये काम कसं करायचं. म्हटलं नाही आमच्या बाबांनी सांगितलंय
म्हणजे तुमचे बाबा तर केव्हाच वर गेले. अरे म्हटलं माझे बाबा म्हणजे या राज्याचे बाबा बसले इथे, त्यांनी सांगितलं मला की लोड शेडिंग मुक्त कर. छळताय तुम्ही, टिंगल करताय. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालखंडात नाहीये. विजेच्या संदर्भामधली ही अवस्था तुम्ही करतात. इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये कमी होतात. तुम्ही सांगितलं विशाल प्रोजेक्ट आमच्याकडे, किती प्रोजेक्ट उभे राहिले. उद्योगाच्या संदर्भामध्ये इतके 1000 कोटीचे एमओयू झाले, त्याच्या संदर्भामधले किती प्रकल्प प्रत्यक्ष या ठिकाणी उभे राहिले. गुंतवणूक आली सांगायचं नाही, सर्व्हिस सेक्टर मधले मायनस करायचे, बाकीच्या सेक्टरमध्ये किती आलं त्यातला किती रोजगार मिळाला हे मला सांगायचं. अध्यक्ष महोदय नुसत्यात जर तुमचा आकडेवारीवर विश्वास असेल तर अध्यक्ष महोदय बरोबर नाही आहे. टॅक्सेशनच्या संदर्भामध्ये दादांनी यावेळेस टॅक्सेशन पाहिलं तर फारसे काही वाढवले नाही, याचं स्वागतही झालं. काही ठिकाणी वाढवले, काही ठिकाणी कमी केले. अध्यक्ष महोदय टॅक्स कमी करत असताना स्वस्त किती झाल्या, वाहक किती झाल्या, अशा संदर्भामध्ये एक मोठी यादी पण दिली. आता माझ्याकडे ती यादी दिसत नाही आहे. पण अध्यक्ष महोदय टॅक्सेशनच्या संदर्भामध्येही अध्यक्ष महोदय टॅक्स किती वाढवला पाहिजे याची मर्यादा असली पाहिजे. दारूवर टॅक्स लावला, झरो लावला पाहिजे. तंबाखूवर लावला पाहिजे. पण अध्यक्ष महोदय मर्यादा, आमचा रेव्हेन्यू दारूवर टॅक्स लावला तुम्ही मागच्या वर्षी, महसुलामध्ये तूट यायला लागली. का आली? शेजारच्या राज्यांच्या बरोबरीला टॅक्स असला पाहिजे. तिथे 5 रुपये आहे आणि इथे 10 रुपये केला तर स्मगलिंग मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला. आणि अध्यक्ष महोदय आंतरराज्यीय चोऱ्या, आंतरराज्यीय दारू मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येते आणि मग तो महसूल मोठ्या प्रमाणावर बुडतो. असे शेकडो उदाहरण आहे. नंदुरबार जिल्हा एक त्याचं उत्तम उदाहरण आहे. आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्या वर्षभरात जी दारू पकडली जळगाव नंदुरबार जिल्ह्यामध्ये, त्याची आकडेवारी घ्या. 1.5 कोटीचे, 10 कोटीचे, 5 कोटीचे. हे का होतं? कारण आपल्या त्या संदर्भामध्ये शेजारच्या राज्यामधल्या दारूच्या मध्य प्रदेश आणि आपल्यामध्ये अंतर फार आहे. वसूल करा, पण त्या माध्यमातून अधिकाधिक उत्पादन आलं पाहिजे असं बस. दादांनी तंबाखूवरचा टॅक्स 5% वरून 12.5% केला. आता आबांनी सोडली तंबाखू खाजगीत. पण अध्यक्ष महोदय बिडीवर लावा, पुड्यांमधल्या तंबाखूवर लावा, आणखी प्रक्रिया केल्यावर तंबाखूवर लावा. पण मला तंबाखू उत्पादक निफाड वगैरे तुमच्या आपले निपाणी वगैरे भागातून आपल्याकडे कोल्हापूरला येणारे भेटले, तुम्हाला भेटले असतील. म्हणावलेलं की हा तंबाखू हा उद्योग जरी खाण्यापिण्याचा असला, याचा असला, ही रस्त्यावर विकणारी तंबाखू, रस्त्यावर त्या पुड्यापाड्यांनी त्या गोलपान करतात आणि विकतात, त्याच्यावरही म्हणे आता 12.5% लावला तर आम्ही काय करायचं? म्हटलं बंद करायचे. तंबाखू सेवन बरोबर नाही, आरोग्यास घातक आहे. मग ते मला म्हणायचे नाथाभाऊ तुम्ही अधूनमधून बिडी पेतच होते. म्हटलं होय पेत होतो त्या काळात, आता नाही घेत. पण त्याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय हा विचार करा की रोजगार टिकला पाहिजे, टॅक्स लावलाच पाहिजे. जे अनैतिक आहे, जे शरीराला घातक आहे, पण त्या माध्यमातून रोजगारही कसा त्या भागातला जिवंत राहील याची पण काळजी घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय या दृष्टिकोनातून प्रयत्न होण्याची गरज आहे. आणि अध्यक्ष महोदय वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही हे सगळ्या अर्थसंकल्पामध्ये दाखवलेल्या ज्या बाबी आहेत याच्यावर विश्वास ठेवावा अशा स्वरूपाची आजची स्थिती नाही. अध्यक्ष महोदय 61,507 कोटी रुपयाच्या विक्री करायचं उद्दिष्ट गाठलं असं तुम्ही म्हणताय. अध्यक्ष महोदय पण विक्री कराच्या त्यावेळेस मी बोलेल, विक्री कराच्या वेळेस माझ्या जेव्हा तुमचं बिल येईल त्यावेळेस मी त्याच्या संदर्भामध्ये होईल. पण अध्यक्ष महोदय स्वस्त होणार, टॅक्सेस कमी केले तुम्ही. कशाचे केले? हळदीचे, मिरचीचे, चिंचेचे, वॉटर मीटरचे, हातपंपावरील कर, उत्खनन यंत्र, अपंगाची वाहने, नित्य वापराचे दूध, जीवनावश्यक वस्तू. कोणत्या जीवनावश्यक वस्तूच्या संदर्भामधला कर कमी झाला याची विगतवारी द्या. अध्यक्ष महोदय हळदीला लावला, हल्दी लगाव. चिंचेला लावला, डोहाळ्याले चिंच विकत घ्या.
स्वस्त मिळाली पाहिजे. मिरची आहे याच्यातनं घ्या. पण अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये ज्या महागाईला आळा घालण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण घालण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केली याच्या संदर्भामध्ये उल्लेख अर्थसंकल्पात नसावा. महागाई वाढत चाललेली आहे. त्या महागाई नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातनं राज्यानं काय पावलं उचलली. प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलून नाही चालणार अध्यक्ष महोदय. आमच्या काही जबाबदारी आहे, आमचे काही कर आहे, आमचे काही टॅक्सेस आम्ही लावतोय. आम्ही जर या ठिकाणी अध्यक्ष महोदय कर लावायचा असेल तर लावा. रिलायन्सच्या फ्रेश काय म्हणतात त्याच्यामध्ये मॉलमध्ये, त्या ठिकाणी येतात श्रीमंत लोक घेतात, त्याच्यावर लावा. टॅक्स लावायचं तर लावा, त्या भाजीपाल्यावर लावा, आमचं म्हणणं नाही आहे. पण जो गोरगरीब माणसापासून कांद्यापासून बटाट्यापर्यंत येत राहतो, जो काही याच्यामध्ये त्याच्यामधून जो वाहतुकीचे दर वाढत चाललेला आहे, याच्यावरचे टॅक्स कमी करा. या राज्यामधल्या महागाई कमी करता येणार नाही आपल्याला. अध्यक्ष महोदय, त्या गोवा राज्यामध्ये 55 रुपये प्रति लिटरचं पेट्रोल मिळतं. लहानसे राज्य आहे, ज्याची इकॉनॉमी छोटी आहे, ते राज्य जर 100% कर मुक्त करू शकतं पेट्रोल सारखं, हे राज्य पेट्रोल डिझेलवरचा कर कमी करून वाहतुकीचे दर का कमी करू शकत नाही. ज्या वाहतुकीमुळे सर्वत्र ट्रान्सपोर्टेशनमुळे वस्तू महाग झाल्या, ज्या डिझेल पेट्रोलच्या ट्रक याच्यामुळे आमची वीज महाग व्हायला लागली, इंधन दर, त्याच्यावर इंधन दर आकार आमच्यावर लागायला लागला. आम्ही नाही करू शकलो असतो. छोटे छोटे राज्य जर ते करायला लागले तर आमच्या राज्याला करायला लागले. आम्ही तर फार चांगल्या पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे, आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि पूर्णपणे सक्षम असलेलं राज्य. आम्ही कर माफ नाही करू शकत. शेजारचे राज्य एवढे करतात त्याच्यामध्ये. मग अध्यक्ष महोदय, या ठिकाणी साखरेवर कर लावला म्हणजे परचेस टॅक्स आहे. साखरेच्या संदर्भात साखर महाग होणार आहे. मद्य निर्यात ठीक आहे, निर्यात कर लावा. लॉटरीवर कर लावला, गरिबांचे स्वप्न महाग केले. अला कोणीतरी लॉटरी लावतो, मटक्याकडे वळत नाही म्हणून लॉटरी होतो. आपणच सांगतो की मटका बंदुका बंद खेळणं बरोबर नाही आहे. मटक्यावर बंदी आहे, बंदी आहे, चांगली गोष्ट आहे. लॉटरी घेतो त्याच्यावरही कर लावून टाकला. मग लावायचा तर चांगला तरी जास्त लावा ना. बारका बुरका काय लावत राहता, 10,000च्या वर. लॉटरीवर कर लावायचं झाला धनकून लावा. मग लॉटरीवर लावायचं तर कम्प्युटरच्या लॉटरीवर, त्या संगणकाची लॉटरी झाली तर त्याच्यावर वाढवा. मागे त्याच्यातला घोटाळा झाला, त्यातला 6,000 कोटी अजून 4,000 कोटीचा काय झालं ते अजून समजलं नाही आम्हाला. तो कर आम्हाला परत आलाच नाही. एका बाजूला कर लावतायत, दुसऱ्या बाजूला वसूल करता येत नाही. मग अध्यक्ष महोदय, औद्योगिक वापराच्या कापडावर, सिगरेटवर, बिडीवर कर वाढवला अध्यक्ष महोदय. पण त्याबरोबरीला जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भामध्ये तुम्ही कर कमी केला. करायला पाहिजे होता, तो दुर्दैवाने नाही झाला. अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पामध्ये अध्यक्ष महोदय, गोरगरीब माणसासाठी या ठिकाणी ज्या योजना तुम्ही जाहीर केल्या त्या नवीन काही नाही, त्याच्यामध्ये ज्या जुन्या होत्या त्या तशाच चालू केल्या. अल्पसंख्याकांसाठी 250 कोटी रुपये 500 कोटी रुपये केले, आपण त्यात स्वागत केलं. पण अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षी 250 कोटी रुपये मायनॉरिटीसाठी ठेवले. त्या अल्पसंख्याक महामंडळ का काय म्हणतायत ते मायनॉरिटीचं, ते त्यांच्यासाठी काय व्यवस्था केल्या. मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळ, नवाब भाई 14 जिले में कार्यालय, अमीन भाई है ना पटेल, हाँ, इसलिए आप खड़े रहते हो बार 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 बार. माइनॉरिटी को बोलो मुझे 14 जिले में आपका कार्यालय, कितने कर्मचारी है, क्या पगार देते हो कर्मचारियों को? 2,500 रुपए. कितना देते हो? 5,000, 15,000. कितने कर्मचारी हैं? 14 जिले के अलावा अलग कोई माइनॉरिटी का कोई रहता नहीं 14 जिले के इसमें. महाराष्ट्राच्या दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये कार्यालय नाही, दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र नाही, त्याच्यात कर्मचारी नाही आहे, त्यांना पगार नाही आहे. बताओ अमीन भाई, किती उद्योगांना कर्ज दिलं तुम्ही? त्याच्यामधलं एक उद्योगाला एक काला कर्ज देऊ शकले नाहीत तुम्ही. मायनॉरिटीच्या नावानं पैसे घ्यायचे आहेत, पैसे द्यायचे आहेत. एक उद्योजकाला कर्ज मिळू शकलं नाही, सवलती मिळू शकल्या नाही. माइनॉरिटीसाठी आमचं कमिशन झालंय. मौलाना आजाद हमारे लिए बनाया है, चलो वहां जाते हैं, अर्जा करते हैं, ये करते हैं, हाथ में क्या मिला उनको?
500 करोड़ रुपए देने के बाद भी 500 करोड़ में क्या होने वाला है? प्रशासनावरील खर्च, अध्यक्ष महोदय कर्मचारी नाही, गाड्या नाही, घोड्या नाही, आणि 5 वर्ष झाले घोषणा केली आहे, 5 वर्ष झाले, 4 वर्ष झाले पैसे देतो सांगताय, काय नाही. या ठिकाणी अध्यक्ष महोदय अल्पसंख्याक समाजासाठी दिलेल्या तरतुदीच्या नुसार खर्च करण्यासाठीच्या व्यवस्था त्यांच्याकडे व्हायला पाहिजे. ज्या काही नवनवीन योजना त्या ठिकाणी आणायच्या आहेत अध्यक्ष महोदय, त्या योजना त्यांच्याकडे आल्या जशाच्या तशा सरकारकडे पडू नये. अमीन भाई बताओ अपने प्लान में कितनी योजनाएं भेजी और कितनी सरकार ने मान्यता दी है? वैसे के वैसे पड़े. कब हो जाएंगे? इलेक्शन तक चलेगा. अगले साल इलेक्शन है, मायनॉरिटी को 500 रुपये दिया, मतांच्या लाचारीसाठी 500 कुठे, पण प्रत्यक्ष द्या ना त्यांच्या पदरामध्ये. काय शिक्षणाची व्यवस्था है? क्या करे माइनॉरिटी के लिए? 500 करोड़ देने से होता है? या राज्यामधल्या उर्दू शिक्षकांच्या 50% वर जागा खाली आहे. जिल्हा परिषदांमध्ये जा, 50% वर उर्दू शिक्षकांच्या शाळा खाली आहे. पढो लिखो. एका बाजूला म्हणता 500 कोटी देतो, 200 कोटी देतो, शिक्षक भरले नाही. उर्दूचे शिक्षक 4 साल हो गए नाही भरले. 4 वर्ष झाले उर्दू शाळांच्या शिक्षकांची संख्या भरली नाही. याने पोरांना म्हणता शिका, शाळेमध्ये जा, चला शाळेमध्ये जाऊया. तिथे काय तर मास्तर नाही तर घरी येऊया, भत्ता घेऊन खिचडी घेऊन घरी येऊया. ही मायनॉरिटी हाल आहे. प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांच्या जागा 50% रिक्त आहेत अध्यक्ष महोदय, नाही आहेत. पण या ठिकाणी 2010ला सीईटी झाले डीएडच्या शिक्षकांचे. 3 साल हो गए. 3 वर्षामध्ये या राज्यामध्ये शिक्षकांच्या भरतीची सीईटी झाली नाही. जागा खाली आहे. डीएडचे मुलं रिकामे फिरतायत, पण त्यासाठी परीक्षा घ्यायच्या नाही. कारण काय? प्रशासनातल्या 50% जागा रिक्त आहे. क्लास 1च्या जागा, क्लास 2च्या जागा, क्लास 3च्या जागा, क्लास 4च्या जागा, मागासवर्गीयाचा बॅकलॉग. 50% जागा खाली आहे. पैसा नाही तुमच्या ठिकऱ्यामध्ये. पगार द्यायला पैसा नाही म्हणून जागा भरत नाही. आदिवासी विकास विभाग असेल का कोणताही विभाग असेल, पोलिसांचा नुसता आराराबांच्या घोषणा ऐकतो आम्ही. 55,000 शिपाई भरणार. पण वित्त विभाग म्हणतो जा भरणार कशाचा लावलाय? 5,000 भरा, पैसे नाही आहे. आहे की नाही? 50% जागा या ठिकाणी रिक्त आहे. प्रशासनावर परिणाम होतोय. शिक्षक नाही आहे, कर्मचारी नाही आहे. या ठिकाणी गेलेत राजश्री टोपे. महाविद्यालयातले शिक्षक नाही, विद्यापीठातल्या जागा रिक्त आहे. का नाही भरू शकत तुम्ही? प्रशासनामध्ये आवश्यक असल्या तरी जागा भरल्या पाहिजे. ज्या ठिकाणी रेव्हन्यू मिळतोय, मुद्रांक शुल्काच्या, एक्साईजच्या, विक्री करायच्या, त्या जागा भरा. ज्या ठिकाणी विक्री करत नाही एवढा महसूल मिळतो, त्या ठिकाणच्या जागा दादा तुमच्या रिक्त आहे. आता तुमच्याकडे तुम्ही जागा सेल टॅक्स असिस्टंट काय म्हणता त्या इन्स्पेक्टरच्या जागा भरल्या. आता 2,500 पावणे 3,000 जागा पाहिजे 5,000. त्या भरल्या 4 वर्षाने. जिथं पैसा आणू शकतो, एक्साईज मध्ये, स्टॅम्प ड्युटीमध्ये, रेव्हन्यू मध्ये, मुद्रांक शुल्कामध्ये, नोंदणी कार्यालयामध्ये, लँड रेकॉर्ड मध्ये, जिथून आम्हाला रेव्हन्यू मिळतो, रिसीट मिळतात, त्या ठिकाणच्या जागा 50, 60, 70% जागा रिक्त आहे. या सहकार विभागामध्ये 80%, 70% खालच्या जागा रिक्त आहे. एक एआरकडे 5-5, 6-6 जिल्हे आहे आणि एक डीडीआरकडे 4-4 जिल्हे आहे आणि एक एआरकडे 5-5, 6-7 तालुके आहे. हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. फॉरेस्ट मधल्या जागा रिक्त आहे. आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी सरकारला विचारणार, अध्यक्ष महोदय बॅकलॉग भरती का नाही करत हो तुम्ही? मागासवर्गीयांच्या जागा का भरू शकत नाही तुम्ही? नुसते आदेश काढतात. 2010ला आदेश काढला पहिला मागासवर्गीयांचा अनुशेष 1 वर्षात पूर्ण करणार. 2011ला आदेश काढला, भरल्या नाही. 2012ला सांगितलं मार्च 2013 पर्यंत सर्व जागा पूर्ण भरणार. भरा. तयारी सुरू झाली, सगळी सुरू झाली. मध्येच त्याला स्थगिती देऊन टाकली. नाही भरायच्या, फक्त 3% जागा भरा. मागासवर्गीयांच्या फक्त 3% जागा भरा, कारण सरकारची आर्थिक स्थिती चांगली नाही आहे. मागासवर्गीयांच्या जागा रिक्त, दलितांच्या जागा रिक्त, रिझर्वेशनच्या जागा रिक्त.
नुसते नावं घ्यायचे, शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करू, आणि त्या महामानवानं ज्यांना शिक्षणाचा अधिकार दिला, जे शिकले सवरले त्यांना रिकामे फिरवू. करा ना जागा, आश्वस्त करा या सभागृहामध्ये मला की 100% बॅकलॉग पूर्ण केला जाईल. त्याला स्थगनादेश कधीही देणार नाही. दिला स्थगनादेश. एक शाळेमध्ये, माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरायला तुम्ही परवानगी दिली, परवानगी दिल्यानंतर अध्यक्ष महोदय स्थगनादेश दिला. नाही भरा, आली परवानगी, भरायची सुरुवात झाली राज्यामध्ये, लगेच स्थगनादेशाला भरू नका. हा नाही, ते पण नाही भरता, भरू नका. अध्यक्ष महोदय तुकड्याला परवानगी दिली, अनुदानित परवानगी दिली, आणि मास्तरला परवानगी दिली नाही. पोरं भरले, मास्तरने भरला, स्थगिती दिली. कशासाठी हो? काय चाललंय या राज्यामध्ये? हा बट्ट्याबोळ या शिक्षणाचा या ठिकाणी अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी हा सातत्यानं अन्याय आमच्या या साऱ्या भागांमध्ये. सिंचनाचं क्षेत्र केलं, सर्व ठिकाणी मुलींचे वसतिगृह. किती वसतिगृह उभे करणार? 100 मुलींचे वसतिगृह मुंबईसारख्या शहरामध्ये उभ्या करा सांगतो आम्ही मुलींसाठी. दरवर्षी भांडतो मी, बजेट सेशन आलं की या मुंबई शहरामध्ये ग्रामीण भागातल्या मुलींना या ठिकाणी ऍडमिशन मिळतात मेरिटवर, पण राहायची व्यवस्था नाही, म्हणून या मुली या ठिकाणी प्रवेश घेऊ शकत नाही, शहरामध्ये येऊ शकत नाही. पुण्यात, मुंबईत, नाशिकमध्ये जे काही शहरं असतील, या शहरांमध्ये किमान मुंबईत तरी तुम्ही व्यवस्था केलीच पाहिजे. मुंबईत तरी 3-4 मुलींचे वसतिगृह उभे केले पाहिजे. ज्या ग्रामीण भागातल्या 2-3-4 हजार मुलींची व्यवस्था एकेका ठिकाणी झाली पाहिजे. अध्यक्ष म्हणून आमच्या मुली नाही राहू शकत या ठिकाणी. कुणाकडे राहायचं? ऑनलाईन आमच्या तुमच्या एंट्रन्स सिस्टीम जी याची झाली कशाची, त्याच्या माध्यमातून मुलींना प्रवेश मिळतात. इथे मेरिटवर येतात पोरी, पण राहायला जागा नाही, सोडून देतात, आणि भरायला फी नाही, मग खाजगी याच्यात जाऊ शकत नाही. ही दुरावस्था आहे मुलींच्या शाळांच्या. मागासवर्गीय मुली असतील, दलित मुलींचे वसतिगृह अध्यक्षमध्ये, आदिवासींच्या मुलींचे वसतिगृह तालुका पातळीवर सुरू झाले पाहिजे. इतर मागासवर्गीयांचे वसतिगृह तुम्ही जिल्हा पातळीवर सुरू करतो म्हणता, तालुका पातळीवर इतर मागासवर्गीयांचे वसतिगृह सुरू झाले पाहिजे. उल्लेख नाही आहे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी संगणक प्रशिक्षणाचा कार्यक्रम तुम्ही जाहीर केला, परंतु संगणकाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी संगणक विकत घेणं, त्याच्यात लॅबोरेटरी उभी करणं, त्या ठिकाणी प्रशिक्षित असा कॉम्प्युटरचा शिक्षक देणं, यासाठी सरकारकडून परवानगी नाहीये. अध्यक्ष महोदय राज्याचे क्रीडा व युवा धोरण त्या संदर्भामध्ये तुम्ही घोषणा केलेली आहे, पण प्रत्यक्ष महोदय या ठिकाणी गाव तिथे क्रीडांगण आणि तालुका तिथे क्रीडांगण, अनेक क्रीडांगणं तसेच बंद पडलेले आहे. पैसा नाही मिळाला. मीच 2 वर्ष झाले माझ्या याच्यातलं पाहतोय, माझ्या तालुक्यातला अर्धवट बांधलेला आहे, पैसाच नाही येत आहे पुढचा. अध्यक्ष महोदय नुसत्या घोषणा आहे. रस्त्याच्या विकासाच्या अध्यक्ष महोदय रेल्वे प्रकल्प पैसा देऊ म्हटलं तुम्ही मनमाड धुळ्याला, मी तुमचं अभिनंदन करेल की काही दिलं, पण अध्यक्ष महोदय अन्य रेल्वे प्रकल्पही आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांनाही पैसा दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय राज्य सरकारने रेल्वेच्या संदर्भातलं जाळं जोपर्यंत तुम्ही निर्माण करू शकत नाही या राज्यामध्ये, जोपर्यंत ग्रामीण भागात इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहणार नाही, तोपर्यंत उद्योजक ग्रामीण भागामध्ये जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही उद्योजकांना ग्रामीण भागामध्ये सवलती देणार नाही, विजेमध्ये, सेल टॅक्समध्ये, जमिनीमध्ये, भूखंडामध्ये, तोपर्यंत हा इथला जो उद्योजक आहे तो ग्रामीण भागामध्ये पसरणार नाही. आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय अशी माझी विनंती आहे. खूप मोठ्या प्रमाणावर योजना तुम्ही जाहीर केल्या, पण अध्यक्ष महोदय योजनांच्या माध्यमातून फारसा लाभ खाली होत नाही, कारण तुमच्याकडनं हा पैसा जात नाही. म्हणून अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये मी आपल्याकडं खेद व्यक्त करतो या संदर्भामध्ये की अध्यक्ष महोदय हे जे केलेलं आहे अर्थसंकल्पामध्ये, तर फार तरतुदी नाही, कुठलेही नाही. स्वप्न पाहायचं तुम्ही म्हटलं, पण स्वप्न पाहत असताना सुद्धा ते दृष्टिक्षेपात आले पाहिजे, ते प्रत्यक्ष साकार झाले पाहिजे. अध्यक्ष महोदय या दृष्टिकोनातनं कोणतेही प्रयत्न तुमच्याकडून होत आहेत असं मला दिसत नाही. आणि अध्यक्ष महोदय यामधून मी तीव्र नाराजी व्यक्त करतो, आणि पुढील कालखंडासाठी तरी या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय तुम्ही
करावं, नाही तर तुमच्या भानगडीमध्ये जे चाललेलं आहे त्याच्यामधनं राज्याच्या विकासाची दृष्टी एक बंद पडत चालली आहे. बाबा आणि दादा समन्वय साधा आणि काहीतरी भलं करा. ना अध्यक्ष महोदय, ही विवेक पंडितांची कविता जाता दादा शेवटची कविता दादा बाबा मला एकानं पाठवली. मला कविता येत नाही, पण आबा बाबा मला काही सांगायचं आहे असं अजितदादा तुम्हाला सांगताय. बाबा मला काही सांगायचं आहे, हे सगळं बजेट झालंय. मला काही सांगायचं आहे, मला खूप खूप बोलायचं आहे. आजकाल निवांत वेळच नसतो. बाबा माझा सदा थकलेलाच दिसतो. दादांना तुम्ही वेळ देता, दादा म्हणता की आम्हाला खूप बोलायचं आहे, पण आजकाल निवांत वेळच नसतो. बाबा माझा सदा थकलेलाच दिसतो. आता अपेक्षा वाढल्यात की काय माझ्या म्हणजे दादांच्या? आता अपेक्षा वाढल्यात की काय माझ्या? परवडत नसतील ना बहुधा तुम्हाला? आजकाल मी ऐकत नाही का तुमचं? आजकाल मी ऐकत नाही का तुमचं? की कळत नाही तुम्हाला मन माझं आमचं का दादांचं मनच तुम्हाला अजून कळालं नाही? आता मला वाटतंय नको काही पण माझ्यासाठी थोडा वेळ काढणार की नाही? खरंच बाबा, खरंच मला काही सांगायचं आहे. संवाद साधून तुमच्याशी मोकळं व्हायचं आहे. संवाद साधून तुमच्याशी मला मोकळं व्हायचं आहे. तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे. बाबा आता मलाच मुख्यमंत्री व्हायचं आहे. निदान आता दादा या माध्यमातून तुम्ही वाटचाल करा, आमच्या शुभेच्छा आहे. पण हे करत असताना या अर्थसंकल्पामध्ये जे काही तुम्ही दिलेले शब्द आहेत त्याचं पालन करा. या राज्याला न्याय देणार आणि या महाराष्ट्रातला जो अंधार आहे तो दूर करा, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.